बिलाडी लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत धरणाची उंची वाढवणे आणि खामगाव गावाचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागण्यांसाठी आज गावकऱ्यांनी खामगाव ते मुंबई पायी मोर्चा काढला। भर पावसात निघालेल्या या मोर्चाने प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। खामगाव इथून निघालेला मोर्चा नंदुरबार मध्यम प्रकल्प कार्यालय येथे थांबवण्यात आला। बिलाडी धरणाची उंची वाढवण्यात येऊ नये, वाढवल्यास खामगाव गावाला पाणी आणि विस्थापनाचा धोका निर्माण होणार असल्याने गावाचे तातडीने पुनर्वसन करावे अशी मागणी आंदोलकांची आहे। यावेळी प्रकल्पाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली। चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले की सुधारित आराखड्यानुसार खामगाव गाव बुडीत क्षेत्रात येत नसले तरीही खास बाब म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येईल। यासाठी येत्या 15 दिवसात आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या जातील। यावेळी कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी या संदर्भात गावकऱ्यांना लेखी पत्र दिले। प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर गावकऱ्यांनी सद्यस्थितीत खामगाव ते मुंबई पायी मोर्चा आणि आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। भर पावसात काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे शासन दरबारी खामगावच्या प्रश्नाला आता गती मिळण्याची शक्यता आहे। आम्ही खामगाव ते मुंबई पायी जाणार होतो, कारण आमच्या पुनर्वसनाचा विषय होता। आम्हाला 16 वर्षापासून पुनर्वसनाचं आश्वासन देण्यात येत होतं, कारण 2010ला पुनर्वसनात भूमिपूजन करण्यात आलं धरणाचं आणि 2016 पर्यंत निर्बंध ठेवण्यात आलं होतं। 2016 पर्यंत 6 वर्ष निर्बंध ठेवण्यात आलं होतं, तरी बी 2016 मध्ये त्यांनी निर्बंध उठवण्याचं काम केलं आणि गावाचं पुनर्वसन हे काढण्यात आलं। धरणाची उंची कमी करण्यात आली। 22 मीटर होती धरणाची उंची, त्यात 2 मीटर कमी करण्यात आली आणि 20 मीटर ठेवण्यात आली होती। त्यासाठी आमच्या गावाचं पुनर्वसन वारंवार टाळण्यात येत आहे। तरी आमची एकच मुख्य मागणी म्हणजे गावाचं हे पुनर्वसन करण्यात यावं। त्यासाठी आम्ही विशेष बाब म्हणून आदिवासी विकास मंत्री उईके साहेब यांच्या कार्यालयात पायी मोर्चा काढण्यात येणार होता आणि तिथे उपोषणाला बसणार होतो। मी एक आश्वासन दिलं की तुम्ही 15 दिवस थांबा, 15 दिवसात आम्ही तुम्हाला आदिवासी विकास मंत्री सोबत बैठक करून देऊ। तसा प्रस्ताव पण ते करून देणार आहेत असं आम्हाला आश्वासन दिलंय। बिलाडी प्रकल्प